सर जो कल चले गए तो उनको बुक दो मत है कि नहीं? जो कल चले गए थे जल्दी उनको बुक नहीं देना चाहिए। तो क्या फर्क पड़ता है? ट्रेनिंग को आए तो भूल जाते। 12-15 लोग गए थे। बुक बांटने के टाइम बुक बांट रहे थे ना तो नीचे 22 बुक हो जाते। अच्छा काउंटिंग के हिसाब से आई। काउंटिंग के हिसाब से काल जेव्हा सेशन चालू होते किंवा सत्र चालू होते तेव्हा काही गोष्टी नोंदी केल्या गेलेल्या आहेत। त्याच्यातली सर्वात पहिली की इकडे सत्र चालू आहे तरी बहुतांश आपल्या साईडने आपसात बोलतात। कृपया बोलू नका नाहीये त्यांनी कृपया शांत बसावं। आवश्यक घेतला नव्हता परंतु आज जर घरी गेले तर ते समजून येणार आहे। काल आम्हाला समजलं नव्हतं कोण गेले काय गेले पण आज ते समजून येणार आहे। त्याच्यामुळे पहिल्यांदाच तुम्हाला सावध केलं जातंय की कोणी जायचा प्रयत्न करू नका। आणि आपल्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे त्या ग्रुपमध्ये एक मॉनिटर बनवलं जाईल। त्यांनी त्याची जे म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये कोण आहे ते लक्षात ठेवायचं काम मॉनिटरचं असेल। प्रशिक्षणाविषयी शिक्षक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण तालुकास्तरीय जे प्रशिक्षण आपलं कालपासून झालेलं आहे त्याचा पहिल्या दिवसाचा अहवाल मी सादर करत आहे। शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण तो जुनो हे तालुकास्तरीय प्रशिक्षण 11/2/2025 रोजी गांधी बाळ मंदिर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले। प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीचा अहवाल आहे। 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता यल विभागातील शिक्षकांनी प्रशिक्षणाला हजेरी लावली। सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी नोंदणी झाली। त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताने प्रशिक्षणाची सुरुवात झाली। शाळेचे मुख्याध्यापक श्री पांचाळ सर यांनी सर्व प्रशिक्षणार्थींचे स्वागत केले। त्यानंतर यल विभागाचे सीआरसी श्री राठोड सरांनी प्रास्ताविक केले व या प्रशिक्षणासाठी 4 सुविभागांची नियुक्ती केली होती। तर त्यापैकी श्रीमती यास्मिन मुजावर, श्री यशवंत पारधी सर, श्री विकास महाजन सर, श्री किरण दळवी सर आयोजन केले होते। श्रीमती यास्मिन मुजावर यांनी 2020 ची ओळख त्यानंतर त्यांचे ध्येय वैशिष्ट्ये व भारतीय न्याय प्रणाली मूल्यांकन पद्धतीतील बदल आणि शिक्षकांचे सक्षमीकरण याबद्दल सविस्तर दिनांक 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत गांधी बाळ मंदिर जिल्हा एसटी जिल्हा येथे प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई 2.0 आयोजित केले गेले। दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमास प्रमुख म्हणून थांबलेल्या एल वॉर्डचे सीआरसी माननीय श्री राठोड सर, गांधी बाळ मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री देण्यात आला। त्यानंतर गांधी बाळ मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री पांचाळ सरांनी प्रशिक्षण आलेल्या शिक्षकांशी संवाद साधला। त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत म्हणून प्रशिक्षणास सुरुवात झाली। प्रशिक्षणाच्या सुरुवातीला पूर्वज्ञानावर आधारित चाचणी प्रशिक्षणार्थींना सोडवण्यास देण्यात आली। त्यानंतर पहिल्या सत्रात श्रीमती मुजावर मॅडम यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची वैशिष्ट्ये, अनुभवावर आधारित शिक्षण, कला व खेळ, नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र, प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण, दप्तरावरील शाळा, तंत्रज्ञान प्रशिक्षण, रोजगारक्षम कौशल्य विकसित अशा अनेक गोष्टींविषयी प्रशिक्षकांना सहभागी प्रशिक्षणाच्या सुरुवातीला पूर्वज्ञानावर आधारित चाचणी प्रशिक्षणार्थींना सोडवण्यास देण्यात आली। त्यानंतर पहिल्या सत्रात श्रीमती मुजावर मॅडम यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची वैशिष्ट्ये, अनुभवावर आधारित शिक्षण, कला व खेळ यांचे एकात्मिकीकरण, नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र, प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण, दप्तराविना शाळा, तंत्रज्ञान कुशलता, रोजगारक्षम कौशल्य विकसित
कौशल्य विकसन अध्ययन विषयापर्यंत अर्धे शिक्षक आलेले होते. पहिल्या वर्गाने छान डब्बा खाल्लेला आहे, नाश्ता झालेला आहे. अजूनपर्यंत काही लोक खात आहेत. प्लीज जरा आटपावा लवकर कारण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मला माहिती सकाळी लवकर उठून दौडून येतात तुम्ही लोक. लवकर येऊन आपापला डब्बा ब्रेकफास्ट लवकर करावा. त्यांची कौशल्ये, दृष्टिकोन, मूल्ये आणि प्रेरणा यांचा आढावा घेऊन त्यांच्या शिकण्याची आकलन करण्याची पद्धत म्हणजे क्षमता. म्हणजे विद्यार्थी जर शिकतोय तर त्याच्यामध्ये क्षमता कशी आहे, तो कोणत्या स्तरापर्यंत जाऊन तुम्ही शिकवलेलं अध्यापन ज्ञात करतोय हे विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेवर आहे की तो किती तुम्ही शिकवलेलं ज्ञान आकलन करतोय. तर मूल्यांकन ही संकल्पना आणि अध्यापन सुद्धा करायचं आहे आणि विद्यार्थ्याला वर्गात जाऊन शिकवायचं आहे की तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्याची क्षमता काय आहे. क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना रोज आपण हे अवलंबतो. कसं तर मी ते तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो. आपल्याला कोणत्याही लेखनाची अध्यापनाची सुरुवात करायची असेल, जे आपलं प्रिव्हियस नॉलेज किंवा इंट्रोडक्शन आपण करतो ती याच्यामध्ये येते. अध्ययनासाठी मूल्यांकन म्हणजे आपलं प्री प्लॅनिंग करून आपण विचार ते या अध्ययनासाठी मूल्यांकन मध्ये येतात. दुसरं मूल्यांकनातून अध्ययन म्हणजे आपण त्यांना शिकवता जे प्रश्न मध्ये धड्यामध्ये विचारतो ते मूल्यांकनातून अध्ययन येतात. आणि नंबर तर अध्ययनाचे मूल्यांकन म्हणजे आपलं लेसन पूर्ण झाल्यानंतर आपण जे क्वेश्चन्स विचारतो ते क्वेश्चन्स हे अध्ययनाचे मूल्यांकन मध्ये येतात. थँक्यू सिंग सर. खाद्य आहे तो देतोय की बौद्धिक खाद्य असेल त्या डोक्याच्या विकासासाठी वाढीसाठी ते तो प्रयत्न करतोय. आणि दुसऱ्या चित्रामध्ये तो त्याचं परीक्षण करतोय की मी जे कार्य केलंय त्याच्यानुसार हे रोग वाढलंय का, मी जे त्याला दिलंय त्याच्यानुसार त्याच्यामध्ये वाढ झाली आहे. अगदी बरोबर. या डायलॉगचा वापर आपल्याला चित्र एक्सप्लेन करताना होऊ शकेल. अगदी सर दोन्ही चित्र जी दिसत आहेत त्या दोन्ही चित्रांमध्ये असं कळतंय की आपण विद्यार्थ्यांना दोन विभागांमध्ये बघत असतो. एक सुधारलेला नाही म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा झालेली नाहीये आणि एकामध्ये सुधारणा झालेली आहे. या चित्रांमध्ये असं सांगितलं जातंय की तुम्ही जजमेंट करण्यापेक्षा किंवा सुधारणा झाली नाही किंवा होते हे सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा आणि त्या कृतीमधून त्या विद्यार्थ्यांचा विकास करावा. आधारित मूल्यांकन करने पर बच्चों को जब हम क्लास में पढ़ा रहे हैं, पढ़ाने के दरमियान में उसने कितना सीखा, वो जो एक चैप्टर है उस चैप्टर के भी कुछ उद्देश्य होते हैं, वो तमाम उद्देश्य उसने सीखा या नहीं सीखा, उसमें वो तमाम जो मेरा उद्देश्य था वो लेसन को पढ़ाने का वो पूरा हुआ या नहीं हुआ, ये मुझे क्षमता आधारित मूल्यांकन पता चलेगा. और इसलिए मुझे टेस्ट की जरूरत नहीं है, मैं क्लास में पढ़ाने के दरमियान में भी जांच कर जाएगी. नंबर 1 to number 10 त्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 up to 10 only, not 11. 1 to 10 हे नंबर फक्त मी तुमच्या मनामध्ये एक पकडायचा असेल त्यानेच जो उभा असेल. ठीक आहे. त्यासाठी नंबर मला टार्गेट आहे. कोण विचारा पहिले एक जण प्लेस वर उभे राहील प्लीज. तोच ऍड केलेला आहे. ठीक आहे मॅडम. त्यामध्ये आमच्या सुलभकांचे 10 मार्क त्यामध्ये ऍड करा.
प्लस 10 त्यामध्ये अजून ऍड करा. ठीक आहे. आता तुमच्याकडे जे 2 डिजिट नंबर आहे मॅडम, तो त्यातले अर्धे देवाला द्यायचे आपल्याला. हा दिले, हाफ केले त्याचे. मॅडम तुम्ही जो सगळ्यात पहिल्यांदा जो नंबर पकडलेला, आता तुमची जी टोटल आलेली आहे त्यातनं तो पहिला जो तुम्ही नंबर पकडलेला तो फक्त मायनस करा. मॅडम आता तुमच्या मनामध्ये जी संख्या आहे ती 5 आहे. मूल्यांकन आहे, त्या मूल्यांकनावर आपल्याला एक गट कार्य सुद्धा घ्यायचं आहे. तर जी क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनीती आहे ती NPA 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वी जे धोरण होतं त्या धोरणापेक्षा आताचे जे धोरण आहे, पूर्वीचं जे धोरण होतं त्यामध्ये कशावर कार्यनीती ठेवली जायची मूल्यांकनाची कोणाला सांगता येईल? स्किल्स, कौशल्य आधारित. परंतु आता ही जी कार्यनीती आहे ज्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने जे काही क्षमता आधारित मूल्यांकन ठरवलेलं आहे same exam place time that उस पेड़ पर चढ़ना है तो हर एक के लिए पॉसिबल नहीं है. अलग अलग प्राणी की क्षमता अलग अलग है. तुम्हाला हा चित्र ऑब्जर्व करायचा है. एवरीवन हैज टू ऑब्जर्व दिस. बताया गया उसमें एक बेचारा टीचर है जो यहाँ पर बाकी जो ये जो कंपैरिजन स्टूडेंट से किया गया है ये क्वालिटी की बेस पे किया गया है. ऐसा स्टूडेंट को इसमें डॉग और ऐसा बताया गया तो थोड़ा सी मेरी नजर से वो गलत है. क्षमता भी यहाँ पे बात कर रहे हैं कि एक चिड़िया है, एक बंदर है, उसके अंदर हाथी है, गाय है और सबको एक ही काम दिया गया है कि मैं ट्री पे चलना है. हाँ, तो यहाँ पे जो क्वालिटी है सबकी अलग अलग है. चिड़िया हो सकता है कि थोड़ा थोड़ा करके वो डॉग भी ट्राई करे, लेकिन लास्ट में सबसे ज्यादा जो फेलियर रहेगा इसके अंदर वो हाथी रहेगा. तो ऐसे हमारी क्लास में हर तरह के अलग अलग तरह के बच्चे होते हैं और हमने एक ही टाइप का एग्जाम ले रहे हैं. ऐसा कहने का मतलब है ये तो लेना पड़ेगा. तो उसमें जो है उस हाथी में अलग क्वालिटी है, बंदर में अलग क्वालिटी है और वो चिड़िया में अलग क्वालिटी है और वो डॉग में भी अलग क्वालिटी होता है. तो हमको ये क्वालिटी पहचान कर उस हिसाब का पेपर बनाना चाहिए. मेरे को ये समझना है. सर मैं आपसे ही वेगवेगळी असते. मला माझ्या प्रश्नामध्ये ते आपल्या काठिण्य पातळीचं जे आहे ते आपल्या पुढच्या सेशनमध्ये होणार. मला आत्ताच्या प्रश्नामध्ये ते विचारायचं नव्हतं. फक्त मला एकच विचारायचं होतं की तुम्ही जो क्वेश्चन पेपर देता तो सगळ्या मुलांसाठी सेम असतो की वेगवेगळा असतो? क्वेश्चन पेपर सगळ्यांसाठी सेमच असतो. आणि तुम्ही जे काठिण्य पातळीचं बोलताय म्हणजे हाय थिंकिंग आणि लोअर थिंकिंग, तो आपला जो टॉपिक आहे तो पुढच्या सेशन मध्ये येणार आहे. तेव्हा आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत आणि त्याच्याच बेसवर तुम्हाला हे गटकार्य म्हणजे ग्रुप ऍक्टिव्हिटी आज दिली जाणार आहे. आमच्यावरती मुलाचं व्हॅल्युएशन करत नाही. आता इथं जर तुम्ही बघितलं हे जेवढे प्राणी त्याच्यामध्ये पक्षी सगळ्यात आधी झाडावर जाणे तर त्याला जास्त मार्क मिळतील, पण हे व्हॅल्युएशन होत नाही. कारण जे पक्षी करू शकतो ते माकड करू शकतो, पण माकड करू शकतो ते हत्ती करू शकतो. अशामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे आपण एकच लेसन एकच प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना तोच विचारतो, मात्र हे व्हॅल्युएशन नाही. प्रत्येकामध्ये वेगळा गुण आहे तो ओळखला पाहिजे आणि प्रत्येकाने ते आता माईक काय साथ देत नाही मला. त्याचं उद्दिष्ट त्याने ठरवलेलं आहे. तुम्हाला या झाडावर चढायचं आहे. प्रत्येकाचा क्षेत्र वेगळं असलं, प्रत्येकाची क्षमता वेगळी असल्यामुळं प्रत्येक जण त्या झाडावर चढू शकत नाही. म्हणजे 100% रिझल्ट त्याला भेटणार नाही.
हा 100% रिझल्ट भेटायचा आता मेरी सुनो हे या ठिकाणी फक्त दाखवण्यात आलेलं आहे. माझंच ऐका, मी जे सांगतो तेच करा, पण ते शक्य नाहीये कारण 100% रिझल्ट भेटणार नाही. आपल्या शिक्षण क्षेत्राशी जर याला जोडलं गेलं तर बऱ्याचशा लोकांना असंच वाटतंय की आम्हाला जो पाठ्यक्रम दिला आहे, ज्या क्षमता दिल्या त्याप्रमाणेच तुम्ही करा. तुमचा विचारात घेतला जाणार नाही असं यातून या ठिकाणी अपन समझ सकते किंवा बोलू सकते. तो बदली नहीं है, तो इसमें अभी मैं दो कहना चाहूँगा. दो विद्यार्थी यहाँ पर ऐसे हैं जैसे चिड़िया पहले चढ़ जाएगी, बंदर को सिखा देंगे, कुत्ते भी आजकल ट्रेन किए जा सकते हैं, ठीक है ना. लेकिन दो ऐसे जानवर हैं जो हमारे, अब अगर मैं विद्यार्थियों के बारे में कहूँगा तो गलत हो जाएगा, तो ये विद्यार्थी हम पकड़ते हैं, इनको जानवर नहीं पकड़ते. तो दो यहाँ पर विद्यार्थी ऐसे हैं अगर जिनको हम पानी के अंदर से निकालेंगे तो मछली तुरंत मर जाएगी, ठीक है ना. तो ऐसे विद्यार्थी हैं जिनको हम अभी फिर से परीक्षा में फेल करने की जो नीति आई है तो वो स्कूल से छोड़ देगा, आउट ऑफ हो जाएगा. इसमें हाथी जो है वो क्या करेगा पता है आपको, भाड़ में जाइए एजुकेशन, वो क्या करता है मालूम है आपको, पेड़ ही गिरा देता है. वो पेड़ ही गिरा देता है. ये एजुकेशन आपको नहीं चाहिए, वो दूसरे रास्ते पे निकल जाता है. ये चित्र देखने के बाद में मुझे ऐसा समझ नहीं आया. यहाँ पर जो भी बच्चों में क्षमता विकसित कर रहे हैं, उनको पहचान रहे हैं, कम से कम 5th और 6th तक पहचानिए. और उसके बाद उस क्षेत्र जैसे हमको पैकेट मिल गए हैं, हमको खिलाड़ी मिल गए हैं, तो हम क्या करें कि जो हम लोग जैसे हैं सब चीज में मीडियम है, मतलब हमको हर चीज का ज्ञान है पर हम किसी में एक्सेलेंट नहीं है, तो हम 5वीं 6वीं से ही उन बच्चों को एक्सेलेंट लोगों के बीच में रखते हैं, जैसे कि अच्छे खिलाड़ी होंगे या अच्छे गायिका होंगे या उद्योगपति होंगे. मतलब हम लोग उनका टाइम बर्बाद ना करें, 11वीं 12वीं करा के पहचाने, मूल्यमापन में सुधार करें. मूल्यमापन में सुधार की जरूरत नहीं है, हमें सुधार की जरूरत है उनके एजुकेशन में भी. एजुकेशन अगर 5वीं 6वीं तक हम लोग समझ गए कि बच्चा इस तरह का है, तो उसके बाद हमको उस तरह का एजुकेशन उनको देखना है. क्षमता को पहचानने में टाइम बर्बाद क्यों करें, बच्चों के जीवन का कीमती समय बर्बाद क्यों करें. तो हमें सिर्फ मूल्यमापन में ही हमें सुधार की जरूरत नहीं है, हमें सुधार की जरूरत है एजुकेशन में, कुछ तरह के स्कूल बनाने में, ना कि सारा समय हम लोग उनको पहचान कर परीक्षा में सुधार करके उनका टाइम बर्बाद करके और अपना टाइम बर्बाद करके. प्रत्येकामध्ये क्षमता ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असणार आहेत आणि आपल्या प्रशिक्षणाचा जो मेन टॉपिक आहे किंवा तुम्ही तुमच्या बुकचं नाव पण बघू शकता, क्षमता वृद्धी. तर आपलं जो NEP आहे, NEP 2020, त्याचं मेन एम मोटो जो आहे तो आहे की क्षमता वृद्धी. आणि आपण आता हा जो सत्र करणार आहोत त्याच्यामध्ये मुलांमध्ये आपल्याला कोणत्या क्षमतांचं मूल्यमापन करायचं आहे आणि ते कशाच्या आधारावर करायचं आहे ते सरांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुमच्या बुक मध्ये तो पेज नंबर 277 आहे. तिथे काही क्षमता दिलेल्या आहेत. त्यांना ग्रॅज्युएशन केलं, 12वी केली, त्याला ग्रॅज्युएशन केलं, तर ग्रॅज्युएशन नंतर तो काय करणार, पण त्याला कशा पद्धतीनं जर त्याला तसं व्यावसायिक शिक्षण दिलं तर तो मेकॅनिकल होऊ शकतो. म्हणजे अगदी 10वी पासवर सुद्धा जे मेकॅनिकल इंजिनियर असतात त्याच्या बरोबर 10वी पासवर सुद्धा मुलं ITI करून आजही ती गोष्ट आहे की 10वी पासवर त्याला लोक पायलट होत आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला क्षमतांचा तर एक उत्तर अपेक्षित आहे. प्रश्न का विचारायचे असतात 2-3 हा उत्तर माईक मध्ये देऊया. आपण सर्वजण उत्सुक आहे ऐकायला. जिज्ञासा वाढवण्यासाठी आलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी बरोबर आपण शिकवलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलाय की नाही तो आपल्याला कळू. बरोबर. माझा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न असे आपणास वाटते, प्रश्न कसे
नसावे, मुलांना समर्पण करावे. बरोबर. त्याच्यातली प्रश्न कसे नसावे, प्रश्न संदिग्ध नसावे, संदिग्ध नसावे, मुलांना गोंधळ टाकणारे नसावे. चला ठीक आहे. या वयोगटानुसार प्रश्न असावे, हे असावेत मध्ये दाखवलं चालेल का? प्रश्न कसे नसावे हा आपला प्रश्न होता आणि त्यांची सर्वांनी चांगली उत्तर दिली. त्यासाठी स्वतः सगळी आपण जोरदार द्यावा. आपण हॅलो प्रश्न आपण विचारलो असतो. त्याचबरोबर नियोजित पाठ्यांशाच्या अध्यापनाची उद्दिष्टे साध्य झाले की नाही चेक करण्यासाठी पण आपण प्रश्न विचारतो आणि प्रश्नांच्या सहाय्याने आपण पूर्वज्ञान चाचणी घेतो. पूर्वज्ञान चाचणी आपण सगळ्यांनी आल्याला पण एक सोडवलेली. तसंच आपण मुलांना पूर्वज्ञान किती आहे हे चेक करताना आपण कुठले प्रश्न विचारत असतो. हे सर्व हे या मला माहिती आहे टाळ्या कशासाठी वाजवले गेले. तुमच्या मनामध्ये एकच आनंद झाला असेल की एकदाचा बाबा एक सेशन संपला आणि आता शेवटचं सत्र चालू होते, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला लवकरात लवकर घरी जायला भेटणार आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. तुमची 5 वाजेपर्यंतची सोय झालेली आहे, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. सर्वांनी कृपया इकडे लक्ष द्या. हा सेशन जो मी घेणार आहे खरंच खूप महत्वाचा आहे. या सेशनवरच तुम्हाला एक गटकार्य करायचं आहे आणि ते गटकार्य कसं करायचं आहे, केव्हा करायचं आहे, त्या सगळ्या सूचना मी देईन. त्यानंतरच गटकार्याला आपण सुरुवात करणार आहोत. परंतु आपल्याला जर आपलं प्लॅनिंग प्लॅनिंगच काही नाहीये, आपल्याकडे प्लॅनिंगच काही नाहीये, तर आपण आपल्या कामाला सुरुवात करू शकत नाही. आणि आपल्याला माहितीये जर आपण प्री प्लॅनिंग कोणतंही काम करायला घेतलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला काय भेटतो ते आपल्याला माहितीच आहे. कारण की आपल्याला कोणतंही करायचं झालं ते पूर्णत्वास जात नाही किंवा आपण म्हणू शकतो पूर्ण होत नाही. 12 फेब्रुवारी 2025. पण ती लिहिताना ते कसे लिहितात 12/2/2025. पण लेटर रायटिंग मध्ये तो फॉर्मॅट रॉंग आहे. तर ते आपल्याला केव्हा समजून येतं की जेव्हा आपण त्यांचं पेपर वगैरे चेक करतो, आपण त्यांना एक्सप्लेन करतो, परंतु त्यानंतर पण ते सारखे त्याच चुका करतात. मग आपल्याला जेव्हा आपण पेपर तपासतो त्यानंतर समजून येतो. म्हणजे याच्यावरून असं काय समजतं की आपण त्यांना निदान करू शकतो किंवा ते जी आहे फर्स्ट टू फोर्थ स्टँडर्ड साठी फर्स्ट टू फोर्थ आपल्याला माहिती आहे ते मुलं फक्त बाहेर करतात आणि आज तुम्ही जे प्रश्न बनवलेले जी क्षमता निवडलेली आहे फक्त त्याचं रीड आउट करायचं. तर पहिल्यांदा मी काय म्हटलं तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट करणार आहे, त्याच्यानंतर क्षमता घेणार आहे. ही कोणती तुम्ही क्षमता घेणार आहे. समजा तुम्ही 7 स्टँडर्ड घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही आणि मग तुम्ही लेसन घेणार आहे. मग त्या लेसन मध्ये तुम्हाला कोणती क्षमता भेटते त्या आधारावर आहे की नाही हे बघायचं आणि तसे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन शॉर्ट क्वेश्चन जे क्वेश्चन तुम्ही सजेस्ट करू शकता की अरे आपण हा प्रश्न निर्गोत्तरीमध्ये टाकू शकतो, हा प्रश्न आपण वस्तुनिष्ठेमध्ये टाकू शकतो.
देखो अभी आज का जो है हम सिर्फ एक ट्रायल बेस के लिए यानी कि आज स्टार्ट में करने वाले तो हर एक इसमें मैक्सिमम 5 क्वेश्चन यू कैन पुट इट ओके। जैसे वस्तुनिष्ठ मध्ये तुम्ही किती 5 प्रश्न, लघुत्तरी मध्ये 5 प्रश्न आणि दीर्घोत्तरी मध्ये 5। ये एक ग्रुप आहे ना पूरा। तुम्ही समजा वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताय तर तिथे लिहायचं वस्तुनिष्ठ प्रश्न, मग ते तुम्ही वाचणार। नंतर तुम्ही लघुत्तरी लिहिताय तर तुम्ही लघुत्तरी लिहिणार आणि मग ते प्रश्न, मग दीर्घोत्तरी, मग प्रश्न, अशा तऱ्हेने तुम्हाला काय करायचंय बनवू शकतो। तर हे फक्त आज एक तुमचं ट्रायल बेस्ड आहे, म्हणून तुम्हाला 5 क्वेश्चनचं लिमिट दिलेलं आहे। बाकी मग जे मेन ऍक्टिव्हिटी आहे ती उद्या ट्रायल बेस्ड। जो भी ग्रुप का आगे कुछ भी डाउट है या प्रॉब्लम है वो बोला सकते हैं, फिर मैं उनके साथ में डिस्कस करूंगा कि उसको लिए कैसे सॉल्व करना है। ये ग्रुप में कुछ प्रॉब्लम है, डाउट है तो आपको क्वेश्चन बनाए, सब ग्रुप को सामने आके आपने जो भी क्वेश्चन बनाए वो सब रीड आउट करना है या परफॉर्म करना है। एक स्टैंडर्ड सिलेक्ट करना और एक सब्जेक्ट सिलेक्ट करना है। एक स्टैंडर्ड, एक सब्जेक्ट और एक सबका जो कॉम्पिटेंसी बोलते हैं उसके बेस में आपके क्वेश्चन रीड आउट करणार आहे। 5 मिनिटांमध्ये नंतर सुरुवात करणार आहोत। आम्हाला फक्त 10 मिनिटं दिले गेले होते, तेव्हा आपली ऍक्टिव्हिटी आम्हाला करायला दिली होती 10 मिनिटं, आणि तेव्हा आपल्या ग्रुपमध्ये फक्त 7 जण होतो। आता तुमच्या ग्रुपमध्ये 20 जण आहेत, म्हणजे किती प्रश्न, एकाने प्रश्न दिला नाही ठीक आहे। कोणत्या ग्रुपने ज्या ग्रुपचं पण रेडी असेल, ज्या ग्रुपचं रेडी होईल त्यांनी आम्हाला इन्फॉर्म करायचं आणि त्यांनी येऊन इथे प्रेझेंट करायचं। ही ऍक्टिव्हिटी प्रत्येक ग्रुपसाठी कंपल्सरी असेल आणि जोपर्यंत सगळ्या ग्रुपचं कंप्लीट होत नाही तोपर्यंत कृपया कोणालाही जाऊ दिलं जाणार नाहीये। तुम्ही मला काही बोलले किंवा आम्हा सगळ्यांना काही बोलले तरी नो एक्सक्यूज। ज्यांचं रेडी आहे त्या ग्रुपमधून कोणी ज्या पण ग्रुपचं तयार आहे त्यांनी मी काय बोललो, ज्या ग्रुपचं तयार आहे त्यांना यायला लावलंय। ज्या पण ग्रुपचं तयार आहे, रेडी आहे, त्यांनी यायचं आहे। कोण 5 जण तुमच्या ग्रुपमधून येणार आहेत ते पण तुम्ही ठरवायचं आहे।
फॉरवर्ड करायचे, तुम्हाला पण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय की आम्ही पण काय करतो. नाहीतर असं नको व्हायला फक्त येत आहे, चहा घेतात, जेवतात आणि निघून जात आहेत. हो सर. कविता आहे आणि यांची क्षमता आहे पूर्वजन्मावर आधारित प्राणी किंवा माय वगैरे यांच्याशी संबंधित परिसरातील जे घटक आहेत त्यांच्याशी संबंधित नातेसंबंध प्रस्थापित करणे ही आमची क्षमता आहे. आता या मी काही प्रश्न तयार केले, त्याचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. प्रश्न म्हणजे रिकाम्या जागा भरा, किंमतीला काही प्राणी आहे त्यानुसार रिकामी जागा, त्यानंतर जोड्याजवळ आहे. गट अ मध्ये प्राण्यांची नावं दिली आहे आणि गट ब मध्ये प्राणी कोणत्या ठिकाणी वास्तव्य करतात त्यानुसार ते जोड्याजवळ आहे. जसे की उदाहरणार्थ पाळीव प्राणी आहे की जंगली प्राणी, बकरी, त्यानुसार जोड्याजवळ आहे. दोन प्रश्न तयार केले. त्यानंतर चुकी बरोबर आहे. चुकी बरोबर मध्ये पहिला त्याने काय वापरते त्यांना विचारले गेल्यानंतर किंवा बरोबर त्याचं उत्तर येणार आहे. पुन्हा शीख असते त्याचा बरोबर किंवा चुकीचं उत्तर आहे. त्यानंतर लघुतरी प्रश्न आम्ही तयार केलेला आहे. त्यामध्ये त्या प्राण्यांची नावे सांगा. प्रश्न दुसरा, अंबरवर वाचनाने सापडे गेले काय तिच्यामध्ये दिसते मला तमामाची माय, या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. आणि तिसरा प्रश्न आहे लघुतरीचा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. स्वतःच्या लिहिता आहे माये जाय राणी. आणि त्यानंतर कविता जागा रिक्त ठेवण्यात आलेली आहे आणि पुढे कविता पूर्ण करण्यासाठी ओम नमः शिवाय. तुमच्या शब्दात व्यक्त करा. आणि पाचवा प्रश्न आहे लघुतरीचा, परिसरातील आई व बाळ त्यातील नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा. लघुतरी प्रश्न तयार केला आहे. त्याचा पहिला आहे कवितेची नावे सौंदर्य पूर्ण करा. दुसरा आहे पाळीव प्राण्यांचे उपयोग एक पेन. या विषय आहे आमचा विज्ञान आणि पाठ्यांश आहे नैसर्गिक साधन संपत्ती. क्षमता आहे आमची EWC 2.1. क्षमता अशी आहे, जीवनावश्यक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संरचना, पाणी पुरवठा, नद्यांच्या प्रवाहाची संरचना, वनस्पती व प्राण्यांचे जीवनचक्र, अन्न, घरगुती वस्तू, दळणवळण, वाहतूक, घरातील वीज ओळखतो, ही क्षमता आहे. आणि या क्षमतेवरती लघुतरी प्रश्नामध्ये पहिला एक वस्तुनिष्ठ प्रश्न असा आहे, कारण सोप्याकडून प्रक्रियाकडे म्हणून पहिला प्रश्न असा आहे की दळणवळणामध्ये आपल्याला टिंब ही नैसर्गिक साधन संपत्ती उपयोगी पडते. त्यासाठी पर्याय दिले इंधने, माती, पाणी. दुसरा प्रश्न आहे नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय. तिसरा लघुतरी प्रश्न असा आहे की वर्गीकरण करा. मानवनिर्मित साधन संपत्ती आणि नैसर्गिक साधन संपत्ती यात वर्गीकरण करा. माती, प्लास्टिक, रेयॉन, खनिजे, दगड, पाणी, हवा यात वर्गीकरण करा. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये आहे चौथा प्रश्न आमचा, प्राणी व वनस्पती यांच्यापासून मिळणाऱ्या निरनिराळ्या नैसर्गिक साधन संपत्तीची यादी करा किंवा नावे द्या. आणि पाचवा शेवटचा प्रश्न आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर काटकसरीने का करावा ते स्वतःच्या शब्दात करा. थँक्यू. इलाज
सब्जेक्ट इंग्लिश. पोएमचं नाव आहे द वे. पोएम रायटर आहे काय बोयस. आणि आमच्या पोएमची आशयाची क्षमताची निवड आहे. योग्य भाषा वापरून सामाजिक अनुभवाविषयी शोधा प्रश्न, मुक्त प्रश्न, औपचारिक अनौपचारिक असे काही इत्यादी प्रश्न उपस्थित करतो. अरे आपले ग्रुप ये ना नैसर्गिक साधन संपत्ती एकदा सातवी लघुत्तरी प्रश्न नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय. 2 नैसर्गिक साधन संपत्ती कोणत्या. 3 सागरापासून कोणत्या नैसर्गिक साधन संपत्ती मिळतात. 4 सागरातील विविध जलचर कोणते. वस्तुनिष्ठ प्रश्न हवा ही कोणती साधन संपत्ती आहे. शिलावरण म्हणजे काय. खालीलपैकी नैसर्गिक साधन संपत्ती सर 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 थोड़ा आप पीछे इनके ग्रुप का कक्षा 6वी पाठ क्रमांक 1 100 जो है मौके व्यक्ति करना, समूह में सहभागी होना, समूह चर्चा में अध्ययन है चित्र का निरीक्षण, क्षमता का विकसन, मेले की संरचना, व्यवसायिक जानकारी, शिक्षण निर्माण करना, नारा के द्वारा जमीन कार्य के लिए. धन्यवाद सर. वस्तुनिष्ठ प्रश्न. धन्यवाद सर. माझ्याकडे बघा. झालं आता पुढे थांबा. फॅमिली चला.
तर इयत्ता 6वी ते 8वी साठी आपला सब्जेक्ट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे 1.2. संख्यांमध्ये आकृतीबंध शोधतो, म्हणून तो विस्तार करतो आणि आकृतीबंधामध्ये नियमांचे वर्णन करतो. क्लास 6 सब्जेक्ट आहे संकल्पना आहे टाइप्स ऑफ अँगल. क्षमता त्याच्यामध्ये आयडेंटिफाय आणि क्लासिफाय द टाइप्स ऑफ अँगल. अध्याय student will be able to identify, classify and describe their types of angles. Question आहे यास्मिन मॅडम बोला तुम्ही थांबा. इधर देखो किधर रहेंगे? उधर पीछे के साइड में खड़े रहो ना, इधर ये साइड हां वो साइड Thank you.